आणि त्या 10 धावांचा अतिशय अप्रतिम असा बचाव केला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तशीच काहीशी कामगिरी इथे देखील करावी लागणार आहे. टीम मीटिंगमध्ये वेळ घालवायचा नाही आहे. कर्णधारांनी विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे. पंच आपल्याकडे बॅड लाईट अभावी काल आपल्याला सामना स्थगित करावा लागला, परंतु आज आपल्याला हा सामना वेळेत पूर्ण करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. यावेळी मात्र गोलंदाजी आक्रमणामध्ये थोडेसे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते. कवठेगावचे फिरकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे प्रवीण पोळ आपली अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी आक्रमणात थोडेसे फेरबदल अनिल स्मृती संघाकडून केलेले पाहायला मिळत आहेत. संघ क्वालिफाय झालेला आहे, त्यामुळे आता नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी ट्राय करण्यासाठी प्रयत्नशील चायनामन गोलंदाज मॅन फ्रॉम कवठे प्रवीण पोळ फिरकीचा जादूगार आणि आपल्या फिरकीचा जाळा विणलाय. मनीष मांढरे यांना बाद करण्याची संधी निर्माण केली आहे आणि हा खेळाडू आपण दिवसभरात आज पाहिलं सचिन मोहिते अप्रतिम असे झेल दिवसभरात टिपलेत. हा झेल देखील हवेमध्ये उंच उडवलेला चेंडू उत्तुंग खेळलेला फटका आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अगदी पद्धतशीरपणे अडकवलाय मनीष मांढरे यांना आणि दाखवलाय पवेलियनचा रस्ता. मॅन फ्रॉम कवठे चायनामन गोलंदाज फिरकीचा जादूगार प्रवीण पोळ. अनेक स्पर्धांमध्ये आपले फिरकीचं जाळं विणून अनेक दिग्गज फलंदाजांना चितपट करण्याचं कौशल्य या खेळाडूला प्राप्त आहे आणि त्याचीच एक छोटीशी झलक आपण पाहिली. आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण मगाशी सुद्धा आपण पाहिलं. सी कॉर्नर रिजनमध्ये चेंडू षटकार गेला की काय, मैदानाच्या बाहेर गेला की काय असं वाटत असताना सचिन मोहिते डीप लॉंग ऑफवरून धावत आले आणि सी कॉर्नरमध्ये त्यांनी अतिशय अप्रतिम असा झेल टिपला. दुर्दैवानं त्यावेळेस इंटरनेट कनेक्शन लाईट गेल्यामुळे आपल्याला तो क्षण टिपता आलेला नाही. यावेळी आखूड टप्प्याचा मारा उत्तुंग फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथं मात्र झेल सुटतोय. अमित वाडकर यांना मिळतंय पहिल्याच चेंडूवर जीवनदान. आखूड टप्प्याचा मारा स्क्वेअर कट उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथं मात्र झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिपिन महाडिक पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आता बॅटल असेल प्रवीण पोळ वर्सेस बिपिन महाडिक. एका बाजूला बावधनगावचा आक्रमक फटकेबाज तर दुसऱ्या बाजूला कवठेगावचा फिरकीचा जादूगार. सामन्याचं चित्र या षटकामध्ये पलटेल का? दहा चेंडू 13 धावा असं हे समीकरण. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय का? नो. इथं देखील आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू थेट जाऊन विसावतोय सी कॉर्नर रिजन मध्ये. मनोज मांढरे यांच्या हातामध्ये. प्रवीण पोळ मॅन फ्रॉम कवठे पुन्हा एकदा आपलं फिरकीचं जाळं विणलंय. यावेळी गारद केलंय बिपिन महाडिक यांना. दोन्ही सालामीवरांना या षटकामध्ये परतीचा प्रवास करावा लागतोय आणि त्याचं कारण आहे प्रवीण पोळ यांची जबरदस्त फिरकी गोलंदाजी, अप्रतिम मारा. आणि स्मृती 11 या संघाच्या गोलंदाज आक्रमणाचं जर चर्चा करायचं झालं तर या संघाकडे आपण पाहतो सचिन मोहितेसारखा एक व्याळेगावचा वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर बावधनचे सचिन कांबळे यांच्या गोलंदाजीचा मारा देखील आपण सर्वांनी पाहिला. किरण कांबळे यांच्या देखील गोलंदाजीचा आपण आक्रमक मारा आपण पाहिला. 2 सामन्यांमध्ये संघाच्या धावसंख्येचा बचाव करत असताना त्यांनी अगदी निर्णायक षटक टाकले. निर्णायक षटकामध्ये अतिशय किफायती गोलंदाजी केली. तदनंतर चर्चा करायचं झालं तर संदीप वरे यांच्या नावाची. संदीप वरे यांनी 3 सामन्यांमध्ये यशस्वीरित्या आपल्या संघासाठी धावसंख्येचा बचाव केला आणि या 3 गोलंदाजांमुळेच असा एक हिरा यांनी लपवून ठेवला होता. तो हिरा मात्र आता या सामन्यामध्ये त्यांनी बाहेर काढलेला आहे. प्रवीण पोळ त्यांचं नाव आणि त्यांनी मात्र आपल्या मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. 2 गडी गारद केलेत. निर्णायक सामनातील निर्णायक षटक हाताळत असताना 2 गडी मात्र गारद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे.
आणि 2 गाड्यांना गारद केलं. धावफलकावर धावा लागतात. याचबरोबर 15. विजयासाठी अजूनही 8 चेंडू 13ची गरज. अप्रतिम गोलंदाजीचा मारा, सुरेख फिरकी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण पोळ चायनामन गोलंदाज. संकेत वाडकर उत्तुंग फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील जरूर आहेत, परंतु हे फिरकीचं जाळ मात्र त्यांना भेदता येत नाहीये. स्टंपिंगचा चान्स जरूर इथं निर्माण केला गेला होता, परंतु वाईड बॉल. खरं तर हा वाईड बॉल न म्हणता आपल्याला चालाकी मानावी लागेल प्रवीण पोळ यांची. फलंदाजाला स्टेप आउट करताना त्यांनी पाहिलं आणि चतुराई दाखवली. थोडासा बाहेरच्या बाजूला चेंडू फेकला, परंतु तो चेंडू गॅदर करण्यात थोडासा उशीर झाला आणि जीवनदान मिळालं संकेत वाडकर यांना. यावेळी पुन्हा एकदा मनोज मांढरे डाऊन द बॉल, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतंय. 2 धावा जरूर या चेंडूवर अंकित केल्या जात आहेत. धावफलक सक्रिय. या चेंडू